मंडळी, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमो संभव. मी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला, ज्याला आपण नारळी पौर्णिमा देखील म्हणतो, आणि या दिवशी आपण रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो. यावर्षी रक्षाबंधन हा सण 19 ऑगस्टला आलेला आहे आणि या दिवशी भद्राकाल देखील आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भद्राकाल कधी लागणार आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, त्यासोबतच भद्रा म्हणजे काय आणि सुरुवातीला राखीचा सण हा कसा सुरू झाला याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे रक्षासूत्र सर्वात अगोदर द्रौपदीने श्रीकृष्णाच्या मनगटावरती बांधलं होतं, हातावरती बांधलं होतं. तेव्हापासून रक्षाबंधनच्या सणाला सुरुवात झाली आहे. तर हा सण आपल्या बहीण भावाच्या नात्यासाठी अत्यंत पवित्र सण आहे. प्रत्येक बहिणी ही रक्षाबंधनची आतुरतेने वाट बघत असतात. हा फक्त एक धागा नसून, एक राखी नसून, ती आपल्या भावाच्या कल्याणासाठी, त्याच्या सुखासाठी, त्याचं प्रत्येक संकटातून रक्षण होण्यासाठी आपण हा धागा आपल्या भावाच्या हातावरती बांधत असतो. आणि अशीच आपली इच्छा असते की त्याला उदंड आयुष्य मिळो, त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, त्याचं प्रत्येक संकटापासून रक्षण हो, या भावनेनंच प्रत्येक बहीण ही आपल्या भावाच्या हातावरती राखी ही बांधत असते. भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला खुश करण्यासाठी प्रत्येक भाऊ हे वेगवेगळे गिफ्ट देखील देत असतात. बहिणीची रक्षा करण्याचं ते वचन देत असतात की प्रत्येक वेळी, प्रत्येक संकटाच्या वेळी मी तुझी रक्षा करेन, असं वचन देखील प्रत्येक भाऊ हा, जरी आपण बोलत नसलो, परंतु प्रत्येक भाऊ ही बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील भाऊ हा उचलत असतो. तर अशा हा पवित्र बहीण भावाचा रक्षाबंधनचा सण हा 19 ऑगस्टला आहे आणि या दिवशी भद्रा काल आहे. तर भद्रा कालामध्ये राखी बांधू नये असं म्हटलं जातं. तर भद्रा ही कोण होती? तर भद्रा ही शनीची बहीण होती आणि तिचा स्वभाव खूप क्रूर होता, तापट होता. त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी जिथेही काही कार्य चालू असेल तिथे जाऊन ती विध्वंस करायची. भद्रा ही स्वर्गात, पृथ्वीवरती आणि पाताळामध्ये देखील राहते. त्यामुळे भद्रा काळामध्ये राखी बांधू नये किंवा कुठलेही शुभ कार्य हे भद्रा काळामध्ये केले जात नाही. तर काळ हा राखीच्या दिवशी कधी चालू होणार आहे? तर 5:53 सुरू होणार आहे आणि दुपारी 1:32 रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ हा आहे. तर तुम्ही दुपारी 1:30 वाजेपासून रात्री 9 वाजेच्या आतमध्ये आपण राखी ही बांधू शकतो, आपल्या भावांना राखी बांधू शकतो. म्हणजे आता अनेक ठिकाणी जर का समजा बहिणी नसतील कुणाला, तर आई देखील ओवाळते किंवा आजूबाजूच्या मुली असतील त्या ओवाळतात. तरी पण हे 1:30 वाजेपासून 9च्या काळामध्येच आपल्याला राखी ही बांधून घ्यायची आहे. आणि राखी जेव्हा आपण राखी बाजारामधून विकत आणू तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हाही राखी आपण आणू, तसं तर प्रत्येक राखी ही पवित्रच आहे. म्हणजे आपण आपल्या भावाच्या रक्षणासाठीच बांधत असतो ती राखी, ते रक्षासूत्र आहे. तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवावी की राखी ही देवदेवतेची कधी घेऊ नये, म्हणजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आपण जी देवांची राखी घेतो, जे देवांचे चित्र, फोटो असणारी जेव्हा आपण राखी घेतो किंवा नाव असणारी, आता भरपूर मार्केटमध्ये सुंदर सुंदर राखी असतात, जय श्री राम वगैरे त्याच्यावरती लिहिलेलं असते, किंवा गणपतीचे असतात फोटो. तर ह्या ज्या राख्या असतात याचं पावित्र्य आपल्याच्याने भंग झालं नाही पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा ती राखी बांधतो त्या एक दिवसापुरती आपण ती राखी ही बांधत असतो. त्यानंतर राखी ही सोडून ठेवल्या जाते किंवा म्हणजे आता पोळ्यापर्यंत आपल्या हातामध्ये ती राखी असते, परंतु हे ज्या सुंदर राख्या असतात किंवा ज्या अशा डिझायनर राख्या असतात त्या 1 दिवसापर्यंत बांधल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी या सोडल्या जातात. तिचं पावित्र्य आपल्याच्यानं ते जपल्या गेलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण राखी हे आपण बांधतो त्यानंतर पोळ्याच्या वेळेस ही राखी आपण सोडून टाकत असतो, तर ती राखीचं पावित्र्य हे जपलं गेलं पाहिजे. किंवा त्याच्यावरती जर का डिझायनर देवदेवतांचा फोटो असेल, नाव असेल, ते जर कुठं पडलं तर ते पायाखाली येते आणि ते पायदळी पडू नये म्हणूनच त्याचं पावित्र्य जर का आपल्याच्याने आणि आपल्या भावाच्याने ही राखल्या जर जात असेल तर तुम्ही ते नक्की घेऊन या. अन्यथा तुम्ही त्या राख्या घेऊ नका, कारण की आपला धर्म, आपली संस्कृती ही आपण, आपले मूल्य हे आपणच जपायला हवं, आपणच त्याची काळजी करायला हवी. तेव्हाच आपल्या पुढच्या पिढीला आपण ते सांगू शकू की ह्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी घडत असतात, त्याचं पावित्र्य हे राखल्या गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हाही राखी बांधतो तेव्हा राखी बांधताना प्रत्येक बहिणीने म्हणजे भावाच्या रक्षणासाठीच ती बांधत असते, त्यामध्ये काही डाऊटच नाही. परंतु तरी देखील तुम्ही देवाकडे तेव्हा तशी प्रार्थना करा की जेव्हाही तुम्ही राखी बांधाल तेव्हा मनोमन तुम्ही देवांचं नाव घ्या, तुमच्या इष्टदेवतांचं नाव घ्या आणि तुमच्या भावाला सुख, समृद्धी, उदंड आयुष्य लाभो, त्याचं प्रत्येक गोष्टीपासून रक्षण हो, प्रत्येक संकटापासून त्याचं रक्षण हो, अशी मनोकामना करतच तुम्ही भावाच्या हातावरती राखी बांधायची आहे. भावानेही आपल्या बहिणीला जेव्हा आपण गिफ्ट देऊ तेव्हा ती सुखी राहा. मोठी बहीण असेल तर तुम्ही नक्कीच मोठ्या बहिणीचा आशीर्वाद घ्या.
किंवा छोटी बहीण असेल तर तिला आशीर्वाद द्या. काही काही ठिकाणी मोठी बहीण असेल किंवा छोटी बहीण असेल तिच्या पाया पडण्याची ही पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणी अशी पद्धत आहे असं नाही, परंतु काही काही ठिकाणी आहे की छोटी बहीण असो किंवा मोठी बहीण असो तिला एक देवीचं स्वरूप म्हणून मानलं जाते, म्हणून तिच्या पाया हे पडलं जाते. परंतु तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राखीचा शुभ मुहूर्त सांगितला आहे, राखी कधी बांधायची सांगितली आहे, भद्रा काळ कधी आहे ते देखील सांगितलं आहे. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन नक्की साजरं करा. परंतु भद्रा काळामध्ये राखी ही बांधू नका. जेव्हा भद्रा काळ हा संपून जाईल म्हणजे 1:30 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावांना नक्की राखी बांधा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.